देतोय तो पडला नाही म्हणजे झाला। हा माणसाने हार मानलेली, पण हा वरती आलेला आहे। जो आपला तो टार्गेट आहे तो एक्झॅक्ट आपल्या समोर आहे। आणि आता समोर फोर्ट बघितल्यावर तर असं वाटतंय सक्सेसफुल। आणि आपल्या सरकारला रिक्वेस्ट आहे की प्लीज हे रिडेव्हलप करा। नमस्कार मित्रांनो, मी सुदेश नवात, तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता, तर तुम्ही बरोबर ओळखलात, आपण आलो आहोत कर्नाळा बर्ड सँच्युरी आणि त्याबरोबर आपण करणार आहोत कर्नाळा फोर्ट ही ट्रेक। तर मित्रांनो, मी आलो आहे बाईकने। ॲक्च्युली आमची खूप शॉर्ट राईड होती। ओके, मला वाटतं अराउंड 1.5 तासामध्ये मी इथे पोहोचलो। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही पनवेल स्टेशनवरून, म्हणजे रेल्वेने जर तुम्ही येतात तर पनवेल स्टेशनवरून तिथून तुम्हाला रिक्षा मिळते, त्या रिक्षाने तुम्ही इथे येऊ शकतात। तर हा डायरेक्टचा मेन पॉईंट आहे, बेस्ट पॉईंट तुम्ही बोलू शकतात। कर्नाळा बर्ड सँच्युरीचा हा गेट आहे। ओके, इथून आपली ट्रेक स्टार्ट होणार आहे। तर आता आपली गँग ही रेडी आहे, तर त्यानंतर आपण गँगसोबत आपण निघूया ट्रेकसाठी। तर बघूया अजून आपल्या आतमध्ये काय काय बघायला मिळतं। चला, तुम्ही जेव्हा इथून एंट्री करतात, ओके, इथून आला की हे तुमचं बाईक पार्किंग आहे आणि अगदी त्या साईडला इथे कार पार्किंग आहे। आणि आलं की तुम्हाला इथे हा तिकीट काउंटर दिसेल। हा तुम्ही हा प्राईस लिस्ट बघू शकतात। बघा, हे जे प्राईस लिस्ट आहे, तुम्ही एंट्री फीस घ्यायची आहे आणि अगदी बाजूला हा एंट्रन्स आहे आणि इथून तुम्हाला आत जायचं। आणि बघा आपली गँग, आपण आता गेटमधून एंट्री केलेली आहे। बघा सगळे आता हौशी दिसतात आहे। या माणसामुळे उशीर झाला आम्हाला। हे आमचे भूषण सर आणि संदीप सर। आणि इथून बघूया आपला किती वाजतात आता वर पोचायला। अंदाजे 1 ते 1.5 तास लागतात, तरी बघू किती स्पीडने आपण वर जाऊ। आणि तुम्ही गेटवरून चालत येताना अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर एक लहान गार्डन बनवलं आहे, जे 12 वर्षाखाली मुलांसाठी आहे। आज थोडासा हा प्ले झोन आहे त्यांच्यासाठी। इथे टाइमपास करून आपण पुढे जाऊ शकतो। पण ह्या बाजूने वर आलो आणि ते वर आल्यावर हा एक्झॅक्ट बर्ड सँच्युरीचा बेस पॉईंट आहे। बघा, इथे असं तुम्ही निवांत बसू शकतात। इथे पुढे जो मार्किंग दिसते, इथून आपल्याला कर्नाळा फोर्टसाठी जायचं आहे। हा इकडे आजूबाजूचा परिसर आहे आणि ते जे पिंजऱ्यामध्ये पक्षी ठेवले आहेत इथे, तिथे जाऊया आपण। ते मोर आहे, विचार आहे, एकटा बसलेला आहे निवांत। आणि हा पोपटांचा पिंजरा। ॲक्च्युली जाळीमधून एवढं क्लिअर दिसणं, हे लव्ह बर्ड्स आहे। इथे ते पिंजरे होते जिथे आपण पक्षी बघले। आणि एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिटला एक छोटंसं स्टॉल आहे, चहाचा स्टॉल। इथे बघा आमच्या सरांनी चहा घेतली आहे पियाला। राजेशचा ज्यूस येणार आहे आणि हा आतला परिसर आहे। ते तुम्ही बसून निवांत नाश्ता करू शकता। इथे तुम्ही मार्किंग बघू शकता। आता आपला चहा पिऊन झालेली आहे आणि वे टू कर्नाळा फोर्ट जी मार्किंग आहे त्या मार्गाने पण पुढे जाणार। तरी आता ॲक्च्युली ब्रेक्स खूप कमी घ्यायचे आहेत आम्हाला, पण ठीक आहे, करत राहू। कारण आता ऊन पण वाढत चाललं आहे, पण चांगलं वाटतं। 2-3 दिवसापूर्वी जेव्हा पाऊस पडला त्यामुळे जरा गारवा आहे। आणि ही पुन्हा जंगल ट्रेन। हे बघा आपले नवीन ब्लॉगर। मला नवीन ब्लॉग होता आणि संदीप सरांनी मनावर घेतलेलं आहे ब्लॉगिंग करण्यासाठी। कसं आहे, थोडी चढण आहे इथे। या आणि हा बघा आला मागे सहींशा आपला, आणि ते मापन करला। हो, देतोय तो पडला नाही म्हणजे झाला। जाम दम लागलेला आम्हाला सर्वांना। ॲक्च्युली ना ऊन खूप आहे त्यामुळे दम लागतो आहे। आणि आता हा ॲक्च्युली सरळ पाट आहे त्यामुळे थोडा दम कमी लागतो। पण मागे जेव्हा चढण होती
तो अक्षरशः आमची हालत झालेली. पण खरं ट्रेक आहे ना, पावसात जाम मजा येते. आणि ते बघा या माणसाने हार मानलेली, पण हा वरती आलेला आहे. चलो इथे बघू शकतात, हा मार्किंग दिली आहे. आणि हे बघा आमची काय हालत झालेली आहे, पुन्हा दमलो आम्ही. पण आता बरं आहे की मेमेची चढण जी होती खरं संपली आहे. आणि तुम्ही बघू शकता आमचा अवतार. हे बघा थोडेसे दमलेले आहोत थोडे, पण काही नाही. त्याची नाही, Don't have to give up. ऊन खूप आहे. अनिकेत विवाद मध्ये कोणती मुलगी नसणार. ऊन खूप आहे ना, त्यामुळे दमा जास्त होत आहे. पण बरं आता सगळं. Never know. आणि इथून आपल्याला आपला किल्ला सुद्धा दिसतोय. तरी बाय द वे अनिकेत असं आपला बघून- सिंगल आहे. हो हा. कोणी पण जर बघणारे कोण सिंगल असेल तर प्लीज डीएम. माझ्यासोबत आहे म्हणजे टाइम जराही पालन करत नाही, हे लक्षात ठेवा. हे बघा इथे चढण बघा खूप आहे. अशा ह्या चढणमुळे ना जास्तच धमाला होत आहे. ना किती स्टीफ आहे. आणि बघा इथून खाली बघा, राजेश बघा पुन्हा खांदे गळले त्याचे. मित्रांनो आपण आता आलेलो आहे बघा, आता कर्नाळ किल्ला समोरच आहे. आणि खरं खूप भारी फील होतं आहे, कारण एवढं ट्रेक केल्यानंतर जो आपला तो टार्गेट आहे तो एक्झॅक्ट आपल्या समोर आहे. आणि समोरून बघा आजूबाजूचा परिसर बघा, हा हा मस्तच आहे. वा आपण आता राजेशला विचारूया त्याचा अनुभव कसा आतापर्यंतचा. आतापर्यंतचा अनुभव असा राहिलाय की जो ट्रेक मला एकदम इझी वाटलेला म्हणजे असं वाटलेलं हे काय आहे, का आपण चाललोय, तो आता असं वाटायला लागलाय की हा खरा ट्रेक आहे, यायला पाहिजे इथे. आणि आता समोर फोर्ट बघितल्यावर तर असं वाटतंय सक्सेसफुल ट्रेक सक्सेसफुल झाली. किल्ल्यात जवळ आलेलो आहोत. हे एवढ्या शिड्या चढायच्या आहेत. इथे बघा आमचे ऑलमोस्ट सगळे पोचल्यात, मी फक्त मागे थांबलो आहे. आणि हा जो मेन एंट्रन्स आहे वरचा, किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याचा हा मेन एंट्रन्स आहे बघा. इथून आता पण किल्ल्यामध्ये प्रवेश करावा. हा बघा हा प्रवेशद्वार. मजबूत आहे पूर्ण. आणि इथून आपण वर जाणार. वर आलेलो आहोत. आणि बघा ही जे टोक आहे आपल्याला खालून दिसत होती ती बघा, आपण इथे पोचलेलो आहोत. आणि किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला अशा काही गोष्टी बघा आता ॲक्च्युली नाही कळत आहे, तर मी तर तुम्हाला माझे प्लीज कमेंट करून सांगा एक्झॅक्टली काय आहे, स्टोर रूम आहे की काय आहे हे. तर इथे बघा काहीच नाही आहे, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आता अजून जरा पुढे जाऊन बघूया तिकडे त्या साईडला काय आहे. इथे बघा सगळं पडलं आहे. खरं मित्रांनो, आणि आपल्या सरकारला रिक्वेस्ट आहे की प्लीज हे रिडेव्हलप करा, ज्या करण्याने आम्हाला आणि आपल्या सर्वांना कळेल की एक्झॅक्टली किल्ल्यांवर कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत का. इथे पाण्याच्या टाक्या पण आहेत, पण जर तुम्ही इथे येऊन बघितलं तर बघा पाणी पूर्ण खराब आहे. हे सगळ्या पाण्याच्या टाक्या आहेत इथेपर्यंत, हे पुढे सर्व पाण्याच्या टाक्यात, पण पाणी खूपच खराब आहे. तुम्ही नाही पिऊ शकत, तर तुम्हाला पाणी कॅरी करावं लागणार. तर मित्रांनो, या किल्ल्याचा जर इतिहास जाणून घेतला तर इथे हा जो महाराज होते आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी हा पोर्तुगीजकडून हा किल्ला मिळवला होता. आणि इथे ते त्यांची जी मिलिटरी जी आर्म फोर्स होती ते इथून मॅनेज करायचे.
प्लस इथून ट्रेडिंग करायची, म्हणजे आपला जो कोकण विभागामधून घाटा विभागामध्ये म्हणजे पुणे घाटामध्ये जिथे काय सप्लाय करायचं असेल तर इथून सप्लाय व्हायचा, हा एक पॉईंट होता त्यांचा. प्लस हा एक वॉच टॉवरसारखा यूज व्हायचा. इथून आजूबाजूचा जो परिसर आहे, इथून जे पोर्तुगीज मुघल जे कुठून हल्ला करू शकतात त्याच्यावर हे इथून निगराणी ठेवायचे, ज्यामुळे ना माहीत पडायचं की बाबा इथून अटॅक होणार तिथून अटॅक होणार आहे. तर हा एक वॉच टॉवर म्हणून हा मोठा यूज व्हायचा इथून, आणि ट्रेडिंगसाठी हा खूप युजफुल होता. म्हणून हा किल्ला जास्त प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे कर्नाळा किल्ला. आपण ह्या मार्गाने आलो आणि इथे आल्यावर तुम्ही बघू शकता बघा, इथून पूर्ण आजूबाजूचा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकतात. हा एंड पॉईंट आहे आणि इथे बघा भारी आहे, मस्तच आहे, खूप चांगला व्ह्यू आहे. ॲक्च्युली हवा खूप कमी आहे पण बरं वाटतं. पण समोरमधली ट्रेक ही अशी असते थकवणारी. आपण आता निघालो आहोत खाली जायला, तर आपण आपला किल्ला फिरलेला. आता बघूया इथे परंतु मित्रांनो एवढा टाईमपास करत आलो ना आम्ही 2 तास लागले. जेव्हा लहान ट्रेकला 2 तास लागले मला खूप आश्चर्य वाटतं, पण ठीक आहे. आणि नाही, पण ह्याला एक रिझन आहे की उन्हाळ्याचा ट्रेक करता तर थोडा डिले होणारच तुम्हाला. आणि आता आपण चाललो खाली, मग भेटूया तुम्हाला खाली जाऊन. तर मित्रांनो ही होती आपली कर्नाळा फोर्टची व्हिडिओ. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा, आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशा आपल्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत हसत राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. चला बाय बाय.